लाडक्या बालकृष्णांची जन्माष्टमी 15 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे। रोहिणी नक्षत्रामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता। तेव्हापासून दरवर्षी भगवान श्रीकृष्णांचा जन्म उत्साहाने साजरा केला जातो। या दिवशी सर्व कृष्ण भक्त श्रीकृष्ण जन्मोत्सव घराघरात मंदिरामध्ये उत्साहाने आणि आनंदीने साजरे करतात। प्रत्येकजण अष्टमी तिथीच्या मध्यरात्री देवाच्या जन्माची वाट पाहत असतात। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपासाने बरोबरच उपवास करणे अत्यंत फलदायी मानले जाते। असं म्हटलं जातं की श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत केल्याने अनेक फायदे होतात। कृष्ण जन्माष्टमीच्या व्रताला व्रतराज असं म्हणतात। व्रत केल्याने पुण्य प्राप्त होते। एकादशीचा उपवास हजारो आणि लाखो पापांचा नाश करण्यासाठी एक अद्भुत वरदान आहे, तर जन्माष्टमीचा उपवास 1000 एकादशींचे उपवास करण्या इतका पुण्य मिळतो। व्रताची सुरुवात अष्टमीपासून होते। सकाळी उठून अंघोळ वगैरे केल्यानंतर देवघर स्वच्छ करावा। नेहमीप्रमाणे देवपूजा करावी। पूर्ण दिवसभरात तुम्ही फळे किंवा काळा चहा घ्यावा। दुधाचे पदार्थ टाळावे, कारण श्रीकृष्ण भगवानला दुधाचे पदार्थ म्हणजे लोणी, तूप, दही ह्या गोष्टी श्रीकृष्णाला खूप प्रिय आहेत। रात्री पुन्हा एकदा पूजेची सुरुवात करावी। परमेश्वराचा जन्मानंतर रात्री 12 वाजता पूजा करावी आणि भजन करावे। श्रीकृष्णाला गंगाजलाने स्नान घालावे, त्यानंतर पंचामृताने स्नान घालावे। सुंदर आभूषण वस्त्रे परिधान करावे आणि श्रीकृष्णांचा पाळणा हलवावा। जे जन्माष्टमीचा उपवास करतात त्यांच्या घरी गर्भपात होत नाही। गर्भात वाढत असलेल्या बालाला देव सुखी आणि निरोगी राहण्याचा आशीर्वाद देतो। पूजा व विधी संपन्न झाल्यानंतर तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता। जन्माष्टमीच्या विधीनुसार तुम्ही सुद्धा हा उपवास करा। अशाच प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओसाठी प्रणाली रंगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक करून शेअर करा। धन्यवाद।